विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या सेतू अभ्यासात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत टेस्ट 3 म्हणजेच तिसरी व अंतिम चाचणी. ही चाचणी एकूण 30 गुणांची म्हणजे 30 मार्क्सची आहे. तर पाहूया. क्वेश्चन 1, फिल इन द ब्लँक्स. आपल्याला प्रॉपर वर्ड्स वापरून या रिकाम्या जागा भरायच्या. If the sum of the measures of two angles is 90 degree, then they are known as complementary angles. तुम्हाला पूर्ण स्पेलिंग लिहायचं आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, मराठी भाषेमध्ये याला कोटिकोण असं म्हणतात. सेकंड सम, 9 raised to 3 or 9 cube into 9 square is equal to 9 raised to what? तर आपण अशा प्रकारचा लॉज ऑफ इंडायसिस पाहिलेला आहे. a raised to m into a raised to n is equal to a raised to m plus n. या लॉ ऑफ इंडायसिसचा उपयोग करून आपण या ठिकाणी जेव्हा बेसिस सेम असतात तेव्हा घातांकांची काय होते, बेरीज होते. वेन बेसिस आर इक्वल देन वी ॲड द पॉवर्स. 3 + 2 is 5. द थर्ड सम, बाय पायथागोरस थिअरम, इन अ राईट अँगल ट्रायंगल डॅश स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आपल्याला माहिती आहे की एखाद्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. फोर्थ वन, पाय इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन डॅश. तर पाय इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर. यू हॅव टू राईट द फुल स्पेलिंग ऑफ डायमीटर. C इज इक्वल टू पाय डी इज द फॉर्म्युला. मराठी भाषिक मुलांनी डायमीटरच्या जागी व्यास लिहायचा आहे आणि हायपोटेन्यूजच्या जागी कर्णवर्ग असं लिहायचं आहे. सी द फिफ्थ सम, 5 raised to 5 अँड दॅट raised to -3 इज इक्वल टू 5 raised to what? आपण हा लॉ ऑफ इंडायसिस शिकलेलो आहोत. a raised to m to the power of n इज इक्वल टू a raised to m into n. ओके. त्याच प्रकारे 5 raised to 5 and that whole raised to -3 is 5 into 3 minus 15. The first question, fill in the blanks, was of 5 marks. Second sum, second question, solve any 4. आपल्याला या ठिकाणी 4 सम्स आपल्याला दिलेल्या आहेत आणि त्यातल्या तर 4 सम्स आपल्याला सोडवायच्या आहेत. टोटल मार्क्स आर 8. सॉल्व अल्जेब्रिक एक्सप्रेशन. This is algebraic expression 50 into 5 divided by 2 plus 24. So this is the law. हा लॉ आहे. BODMAS म्हणजे काय, तर सर्वात आधी कोणती क्रिया करायची, कंचे भागू बेव या क्रिया करण्याच्या पायऱ्या आहेत. तर सर्वात आधी B म्हणजे ब्रॅकेट ओपन करायचं, नंतर D म्हणजे डिव्हिजन करायचं, नंतर M म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचं, त्याच्यानंतर A म्हणजे ॲडिशन, त्याच्यानंतर S म्हणजे सबट्रॅक्शन. मराठीमध्ये आधी कंस ओपन करायचा, त्याच्यानंतर म्हणजे भाग द्यायचा, नंतर गुणाकार करायचा, नंतर बेरीज करायची आणि नंतर वजाबाकी करायची. तर हे बॉडमास तुम्ही पाठ करून ठेवायचं की कोणती क्रिया आधी करायची आणि कोणती क्रिया नंतर करायची. तर याप्रमाणे सर्वात आधी आपल्याला करायची असते डिव्हिजन. परंतु 5 divided by 2 आपण या ठिकाणी नाही करू शकत, म्हणून आपण याचे 2 भाग करूया. हा एक भाग करूया आणि हा एक भाग करूया. ओके. मग या दोघांमध्ये या दोन्ही क्रिया आपण एकत्र एकाच वेळी करून घेऊया. 50 गुणिले 5 50 मल्टिप्लाइड बाय 5 करून घेऊया आपण आधी. तर 5 5 जा 25 and 0 250 divided by 2 plus 24. 2 plus 24 is 26. आपण यामध्ये थोडासा बदल करूया. तर ही क्रिया आधी न करता आपण एक एक क्रिया करत जाऊया. 50 into 5 divided by 2 plus 24. आपण ही क्रिया सर्वात आधी करूया. तर या क्रियेचं उत्तर किती येते, 250 divided by 2 plus 24. मग 50 into 5 50 5 5 जा 25 divided by 2. 250ला 2ने आपण काय करूया, डिवाइड करूया.
2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि 2 5 जा 10. उत्तर आलं आहे 125 प्लस 24. पहा, आपण आत्ता ही क्रिया केली, याचं उत्तर आपल्याला 125 आलं. आता शेवटचं आपल्याला 25 याच्यामध्ये ॲड करायचं आहे. 125 प्लस 24, तर 5 प्लस 4 इज 9, 2 प्लस 2 इज 4 अँड 1. द आन्सर इज 149. हे या ठिकाणी लिहिलेलं आहे, हे फक्त समजावण्यासाठी आहे. उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न सोडवताना तुम्हाला हे लिहायचं नाही आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे मल्टिप्लाय 15xy मल्टिप्लाइड बाय 3x²y. आपण जेव्हा अशा प्रकारे बैजिक राशींचा किंवा अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा मल्टिप्लिकेशन करतो, त्यावेळेस अंकांचा गुणाकार अंकाशी, अंकाचं मल्टिप्लिकेशन अंकाशी, वी मल्टिप्लाय नंबर विथ नंबर अँड variable with variable. So 15 into 3 into x into x square into y into y. ओके, तर काय येईल मग याचं उत्तर? याचं उत्तर काय येणार आहे तर पहा, 15 into 3, 15 into 3 45, x into x square as per the law of indices, that is x cube. या x चा power 1 and power of this x is 2, 2 plus 1 3. y into y, power of y is 1, power of y is 1, so y square. So the answer is 4 5 x cube and y square. Third sum, solve. First 5 into 3, but this is minus 5 into minus 3. 5 3s are 15 and minus minus plus, so answer is plus 15. 16 minus 6 divided by 3. 3 2s are 6, but 6 is negative, so the answer will also be negative. The answer is minus 2. Fourth sum, find volume of cube of side 3 centimeter. So what we have given? We have given side 3 centimeter, side of a cube. Side of a cube, that is L. L is equal to 3 centimeter, and we have to find volume of cube. Volume of cube is what? हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तो राइट द फॉर्म्युला. Volume of cube is equal to L into L into L. Therefore, what is L? L is 3 given in the question. 3 into 3 into 3. 3 3s are 9, 9 3s are 27, and unit is centimeter. So centimeters cube, because centimeter 3 centimeter 3 centimeter 3 centimeter multiplied by 3 times. So answer is 23 centimeter. Volume of a cube is 27 centimeter cube. The third question is solve any three of following, and marks are 9. Write 3 number which comes in between 3/8 and 7/8. 3 numbers. आपल्याला असे 3 नंबर्स लिहायचे जे 3/8 and 7/8 च्या दरम्यान येतात. They comes in between these two numbers. So first see the denominator of 3/8. मतलब denominator is 8 and the denominator of 7 is also 8. Okay, denominator of 7 is also 8. So write the numbers comes in between 3 and 7. The numbers in between 3 and 7 are, कोणकोणते नंबर येतात 3 आणि 7 च्या मध्ये? तर 4 5 and 6. ओके, हे 3 नंबर येतात. आता आपल्याला ह्या 3 नंबरच्या फक्त खाली म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 8 लिहायचं आहे. Therefore the numbers in between
3/8 and 7/8 are 4/8, 5/8 and 6/8. Okay, this is the answer. Second question in the question third. The value of 5 kilogram sugar is 125 rupees. Then find value of 3 kilogram sugar. See, we have to write first like this. Sugar or weight of sugar and value of sugar. Okay. What we have given weight of sugar, when weight of sugar is 5 kg, value of sugar is rupees 125. Okay, find value of sugar of 3 kg. Okay, so 3 kg sugar ची व्हॅल्यू किती येईल ती फाइंड आउट करायची असेल तर लेट व्हॅल्यू ऑफ 3 kg शुगर बी एक्स. ओके, एक्स रुपीज आपण म्हणूया. लेट व्हॅल्यू ऑफ 3 kg sugar is x रुपीज. तर आपण प्रपोर्शन शिकलेलो आहोत. We have studied 2 types of proportion, direct proportion. This is the example of direct proportion. When weight of sugar increases, value of sugar also increases. Therefore, this is an example of direct proportion. बरोबर की नाही? पहा, या ठिकाणी वेट कमी झालं तर शुगरची व्हॅल्यू काय होणार आहे? कमी होणार आहे. 5 किलो साखरेची किंमत जर 125 आहे तर 3 किलो साखरेची किंमत नक्कीच कमी असणार आहे. सो आपण इथे लिहायला पाहिजे की दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ कोणतं प्रपोर्शन आहे? डायरेक्ट प्रपोर्शन. आणि ॲज वी हॅव स्टडीड अर्लियर, in direct proportion the division or the ratio of given terms are equal. ओके, तर आपल्याला ह्या टर्मचा रेशो घ्यायला हवा आहे. सो टेक द रेशो 125/5 is equal to 125/5 is equal to x/3. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण यांचा रेशो लिहिलेला आहे. इन डायरेक्ट प्रपोर्शन द रेशो ऑफ टर्म्स आर इक्वल इन डायरेक्ट प्रपोर्शन. देअरफॉर ओके, सो या इथे आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 125 × 3 इज इक्वल टू x × 5. 125 × 3 इज इक्वल टू x × 5. आता या ठिकाणी जर आपण राईट हँड साईडमध्ये पाहिलं तर 5 इज मल्टिप्लाइंग विथ x. तर 5 आपल्याला राईट हँड साईडमध्ये लेफ्ट हँड साईडमध्ये पाठवायचा असेल तर तो डिवाइड करणार आहे. 125 × 3 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू x. आता 5 ने 125ला आपण डिवाइड करूया. 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 5 जा 25. आपल्याकडे आता आहे 25 × 3 इज इक्वल टू x. त्याला आपण सरळ लिहूया. x इज इक्वल टू 3 × 25. देअरफॉर x इज इक्वल टू 3 5 जा 15, 3 2 जा 6 and 1 7. So what we get? 75 rupees. So write the answer. X is what? Value of 3 kg sugar. Value of 3 kg sugar is rupees 75. Okay, this is the answer. See the third question. Solve, expand. तर आपल्याला ह्याचं एक्सपांड करायचं आहे, याला एक्सपॅन्ड करायचं आहे. आपण अशा प्रकारचं एक म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशनचे फॉर्म्युले शिकलेलो आहोत, ज्यामध्ये स्क्वेअर फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत. तर स्क्वेअर फॉर्म्युला असा आहे पहा. a + b द होल स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर + 2ab + b स्क्वेअर. सो a + b द होल स्क्वेअर इज square of the first term
प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस स्क्वेअर ऑफ द सेकंड टर्म. सिमिलरली आपण याचा 3x प्लस 5y स्क्वेअर या टर्मचं सुद्धा या सूत्राने एक्सपॅन्शन करूया. व्हॉट इज द फॉर्म्युला? स्क्वेअर ऑफ द फर्स्ट टर्म. द फर्स्ट टर्म इज 3x. 3x स्क्वेअर प्लस 2 into first term into second term. First term is 3x into second term is 5y plus square of the second term, that is 5y square, equals 3x square म्हणजेच 3चा पण स्क्वेअर येणार आहे आणि xचा पण स्क्वेअर येणार आहे, प्लस 2 3 जा 6, 6 5 जा 30x into y xy प्लस 5चा पण स्क्वेअर येणार आहे आणि yचा पण स्क्वेअर येणार आहे. ओके, 3चा वर्ग म्हणजे 3 into 3 is 9. 9x square plus 30xy plus 5 square is 25y square. This is the answer. Fourth sum. Here the number of COVID positive persons in 5 days are given. Find average of COVID positive persons. Numbers are given like this: 132, 135, 131, 134 and 138. So we have to find the average of COVID positive persons. The formula काय आहे ॲव्हरेजचा फॉर्म्युला इथे लिहूया आपण. फॉर्म्युला ऑफ ॲव्हरेज इज सम ऑफ all terms upon number of terms. So average of COVID positive persons. आपल्याला कोविड पॉझिटिव्ह पर्सनची काय फाइंड आउट करायची आहे? ॲव्हरेज ऑफ कोविड पॉझिटिव्ह पर्सन इज सम ऑफ ऑल टर्म्स. किती टर्म्स दिलेले आहेत आपल्याला? 132 प्लस 135 प्लस 131 प्लस 134 प्लस 138 अपॉन नंबर ऑफ टर्म्स. नंबर ऑफ टर्म्स किती आहेत? 1 2 3 4 आणि 5. देर आर 5 टर्म्स. ठीक आहे, डिवाइड बाय नंबर ऑफ टर्म्स दॅट इज 5. तर आपल्या ह्या सगळ्यांची आपण काय करूया? सम करूया. 8 प्लस 4 इज 12, 12 प्लस 1 13, 13 प्लस 5 इज 18, 18 प्लस 2 इज 20, 2 कॅरी 3 3 3 3 3 5 टाइम्स. 3 5 जा 15, 15 प्लस 2 17, 7 1 कॅरी 2 3 4 5 6, 670 upon 5. So divide 670 by 5. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 5 1 जा 5. एक उरलेला आहे. A1 इज रिमाइंडर. देन एकावर आपण 7 घेतला. 5 3 जा 15 अँड देर इज 2 रिमाइंडर. सो 5 4 जा 20. 134 इज द average. See once again, 5 1 जा 5, 1 is remainder, then 17, 5 3 जा 15, 2 remainder, 5 4 जा 20. 134 is the answer. So write the answer over here. What is the answer? Average of COVID positive persons is 134. प्रश्न दुसऱ्यातला एक 5वा प्रश्न आपला राहिलेला होता, तर तो आता आपण इथे घेऊया आणि मग प्रश्न चौथा पाहूया. प्रश्न दुसऱ्यातला 5वा प्रश्न आहे, सॉल्व दिस 5 प्लस 5 अपॉन 8. सो 5 देर इज नो डिनॉमिनेटर, सो 5 अपॉन 1 प्लस 5 अपॉन 8. याचा जो डिनॉमिनेटर तो सेम करूया. त्याच्यासाठी काय करावं लागेल? 8ने 5ला मल्टिप्लाय करायला. 5 इंटू 8 प्लस 5ला 1ने 5 इंटू 1 अपॉन या दोघांचा आपसात गुणाकार 1 इंटू 8. ओके, सो 5 8 जा 40 प्लस 5 1 जा 5,
अपॉन 1/8. ठीक आहे, दोघांचाही डिनॉमिनेटर आता एकच झालेला आहे. ठीक आहे, 40 + 5 इज 45 अपॉन 8. दिस इज द आन्सर. ओके, आन्सर किंवा या ठिकाणी पुढे करून आपण आन्सर लिहिलं तरी चालेल. 45 अपॉन 8 इज द आन्सर. ओके, फोर्थ सम पाहूया. सॉल्व एनी 2 ऑफ द फॉलोइंग अँड देर आर 8 marks. 3 questions are given. We have to solve 2 of them and we will get 8 marks. LCM of 2 consecutive even numbers is 180. Then find the numbers. LCM of 2 consecutive even numbers is 180. In the question paper of 8th bridge course, 180 is not given. There is 90, but 90 is wrong, so we will take 180. Then find the numbers. म्हणजे जे सेतूची अभ्यासाची प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये 90 दिलेलं आहे, परंतु 90 हे चुकीचं असल्यामुळे म्हणजे कोणत्याही 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर्सचा मल्टिप्लिकेशन 90 येत नाही, म्हणून आपण 180 घेतलेलं आहे. Here LCM of what we have given, we will write over here. LCM of 2 consecutive even numbers is 180. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तर व्हॉट इज HCF ऑफ 2 consecutive even numbers? तर कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स जर असतील तर प्रत्येक इव्हन नंबरचा HCF हा 2 असतो. ठीक आहे, HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स इज ऑलवेज 2. ठीक आहे, HCF म्हणजेच काय तर हायेस्ट कॉमन फॅक्टर, म्हणजे काय की त्याचा या 2 या संख्येने त्या दिलेल्या संख्येला काय होतो, भाग जातो. आणि इव्हन नंबरला आपल्याला माहिती आहे की 2ने भाग जातो. जर दोन्ही संख्या इव्हन असेल तर 2ने भाग जाणारच आहे, बरोबर. म्हणून HCF ह्या इव्हन नंबरचा HCF हा नेहमी किती असतो, 2 असतो. ठीक आहे, तर प्रोडक्ट ऑफ LCM अँड HCF हे आपल्याला आता घ्यायचं आहे. प्रोडक्ट ऑफ LCM अँड HCF. HCF किती आहे, 2 आहे. LCM किती आहे, 180 आहे. तर 2 × 180, 180 × 2 इज 360. ओके, आपण हे प्रोडक्ट का घेतलं, कारण प्रोडक्ट ऑफ LCM अँड HCM इज द प्रोडक्ट ऑफ दीज 2 नंबर. ओके, म्हणजे काय तर 360 हे जे आलेलं आहे उत्तर, हे म्हणजे काय आहे, प्रोडक्ट ऑफ दीज 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. ओके, मग आपल्याला काय करायचं आहे आता, आपल्याला वी हॅव टू फाइंड आउट फॅक्टर्स ऑफ 360. 360चे फॅक्टर शोधायचे आहेत आणि 360च्या फॅक्टरमध्ये आपल्याला 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर शोधायचे आहेत. तर आपण अशा प्रकारे या पद्धतीचा वापर करूनही शोधू शकतो. ओके, 2 1 जा 2, 2 8 जा 16 and 0. Then 2 9 जा 18, 0 2 4 जा 8, 5. त्यानंतर 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 5 जा 15, 5 1 जा 5. तर आपल्याला हे सगळे फॅक्टर मिळाले 360चे. आता 360च्या या फॅक्टरमधून 1 2 3 इंटू 3 2 टाइम्स इंटू 5 आपल्याला असे 2 फॅक्टर्स तयार करायचे आहेत जे कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर असतील. ओके,
2 इंटू 2 इंटू 2 3 इंटू 3 इंटू 5. तर ह्याच्यातून आपल्याला दोन असे नंबर निवडायचे जे कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर असतील. तर पहा, या ठिकाणी आपण ग्रुपिंग करून पाहूया. 2 2 चा एक ग्रुप करूया, 4 आला. इंटू 2 3 चा एक ग्रुप करूया, 2 3 चा 9 इंटू 3 5 चा 15. तर या ग्रुपमधून आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबरची जोडी मिळत नाही. आणखी दुसरा कोणता ग्रुप तयार करता येतो का ते पाहूया. 2 2 जा, तर हे उत्तर लिहायचं नाही आहे, कारण ह्याच्यातून आपल्याला योग्य जोडी मिळत नाही. तर योग्य जोडी मिळण्यासाठी आपण काय करूया, आणखी दुसऱ्या कोणत्या जोड्या मिळत आहेत का ते पाहूया. 5 इंटू 4 करून बघूया. 5 इंटू 2 2 जा 4, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 5 ही एक जोडी करूया. ठीक आहे, या तिघांची एक जोडी केली, 2 2 अँड 5 इंटू 2 3 3 यांची एक जोडी करूया, 2 इंटू 3 इंटू 3 यांची जोडी करून पाहूया आपल्याला योग्य उत्तर येतं का. 2 2 जा 4 4 5 जा 20 इंटू 2 3 जा 2 3 जा 6 6 3 जा 18. पहा, या ठिकाणी 12 आणि 20 आणि 18 ही एक जोडी मिळालेली आहे. अँड दिस बोथ नंबर्स आर कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. ओके, म्हणून आपल्याला जे नंबर पाहिजे होते ते हेच दोन नंबर आहेत. सो 20 and 18 are the two consecutive even numbers. Okay, this is the answer. चौथ्या प्रश्नातील हे दुसरं गणित आहे. सुषमा's age is 3 more than Saniya's age. The sum of their ages is 33 years. Then find their ages. सुषमाचं वय 3 more than सानिया's एज, म्हणजे सानियाचं जे एज असेल, उदाहरणार्थ सानियाचं जे एज असेल त्याच्यापेक्षा सुषमाचं एज 3 ने जास्त आहे. ठीक आहे, तर लेट सानिया's एज बी x years. आपल्याला कंडिशन काय दिले की सुषमा's एज इज 3 more than सानिया's एज. मग सुषमाचं एज किती, तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे सुषमा's एज जे आहे ते सानियाच्या एजपेक्षा 3 ने जास्त आहे, म्हणजे सुषमा's एज इज 6x + 3 years. ठीक आहे, कंडिशन इज द सम ऑफ देअर एजेस इज 33 years. सो चला त्यांचे सम करूया. सम ऑफ देअर एजेस इज 33 years. Therefore 33 इज इक्वल टू कुणाचं एज, एकाचं एज घेऊया आपण, सानियाचं एज प्लस सुषमा's एज. ओके, 33 इज इक्वल टू सानिया's एज प्लस सुषमा's एज. सानियाचं वय किती आहे पहा, x. सुषमाचं एज किती आहे, x + 3 इज इक्वल टू 33. देअरफोर 33 इज इक्वल टू x 1x + 1x 2x 2x + 3. या 3चा आपण या ठिकाणी पक्षांतर करूया. 33 3 इकडे प्लस आहे, इकडे जाताना मायनस होणार आहे, इज इक्वल टू 2x. पहा 3 इकडून इकडे गेला, लेफ्ट हँड साईडमध्ये गेला. 30 इज इक्वल टू 2x. पुन्हा 2x म्हणजेच 2 इंटू राईट. देअरफोर आपण ह्या 2चं पक्षांतर करताना बरोबर चिन्हाच्या LHS मध्ये म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर हा 2 इकडे इंटू म्हणजेच मल्टिप्लाय होतो, पलीकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे. 30/2 इज इक्वल टू x. देअरफोर 2 1 जा 2 and 2 1 जा 2 2 5 जा 10 15. x इज इक्वल टू 15. परंतु x आपण कशाला मांडले पहा, x इज सानिया's एज, म्हणजे आपल्याला सानियाचं वय या ठिकाणी मिळालं आहे.
सानियाज एज इज 15. मग सुषमाचं वय किती? तर सुषमाचं वय जे आहे ते सानियाच्या वयापेक्षा 3ने अधिक आहे. 3 more than सानियाज एज. सो सुषमाचं वय किती? तर 15 + 3 that is 18 years. Last sum. Area of rectangle is 20 square centimeter. Length of rectangle is 15 centimeter. Find perimeter of rectangle. ओके, तर आपल्याला काय काय दिले ते आपण लिहूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज 20 स्क्वेअर सेंटीमीटर. लेंथ ऑफ रेक्टँगल, तर फक्त एल लिहूया आपण. लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर. फाइंड द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे? तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर पाहूया कसं करायचं ते. सगळ्यात आधी आपल्याला कोणता फॉर्म्युला दिला आहे तर फॉर्म्युला आपण लिहूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. आपल्याला माहीत आहे एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे? 20 इज इक्वल टू एल किती आहे? 15. 15 इंटू बी. ठीक आहे, आता 15चं आपण पक्षांतर करूया. 15 इज मल्टिप्लाइंग ओव्हर हियर. इट विल डिवाइड ऑन LHS. 20/15 इज इक्वल टू बी. तर आपल्याला बी किती मिळाला? बी इज इक्वल टू 20/15. हे आपण असंच ठेवूया. ठीक आहे, आणि आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करूया. ठीक आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल is 2 into L plus B. There is one mistake in the question. Length of a rectangle is not 15, it is only 5. Okay, 5. मग या ठिकाणी 20/5 असेल तर आन्सर किती येणार आहे? 4. मग ब्रेथ किती आली? तर 4 ब्रेथ आलेली आहे. मेक दिस करेक्शन इन युअर बुक. 2 into the bracket L plus B. 2 into the bracket L is 5 and B is 4. 2 into 5 into 4. 5 into 4, no, there is no 5 into 4. 5 plus 4. 5 plus 4 is 9. 2 into 9 is 18. So what is the answer? Answer is perimeter of rectangle is 18 centimeter. पहा पुन्हा एकदा. Area of rectangle is 20 centimeter that is given. Length is 5 centimeter is given. Perimeter of rectangle is to find out. Area of rectangle is L into B. 20 is equal to 5 into B. 20/5 is equal to B. B is equal to 20/5. 5 1s are 5, 5 4s are 20. So B is equal to 4 centimeter. Perimeter of rectangle formula is 2 into the bracket L plus B. 2 into the bracket 5 plus 4. 2 into 9. 2 into 9 is 18 centimeter. Answer. Thanks for watching. Here LCM of what we have given, we will write over here. LCM of 2 consecutive even numbers is 180. हे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे. तर व्हॉट इज HCF ऑफ 2 consecutive even numbers? तर कोणत्याही 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स जर असतील तर प्रत्येक इव्हन नंबरचा HCF हा 2 असतो. ठीक आहे, HCF ऑफ 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स इज ऑलवेज 2. ठीक आहे, HCF म्हणजेच काय तर हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे काय की त्याचा या 2 या संख्येने त्या दिलेल्या संख्येला काय होतो? भाग जातो. आणि इव्हन नंबरला आपल्याला माहिती आहे की 2 ने भाग जातो. जर दोन्ही संख्या इव्हन असेल तर 2 ने भाग
जाणारच आहे, बरोबर. म्हणून HCF हा इवन नंबरचा HCF हा नेहमी किती असतो? 2 असतो. ठीक आहे. तर प्रोडक्ट ऑफ LCM अँड HCF हे आपल्याला आता घ्यायचं आहे. प्रोडक्ट ऑफ LCM अँड HCF. HCF किती आहे? 2 आहे. LCM किती आहे? 180 आहे. तर 2 इंटू 180, 180 इंटू 2 इज 360. ओके. आपण हे प्रोडक्ट का घेतलं? कारण प्रोडक्ट ऑफ LCM अँड HCM इज द प्रोडक्ट ऑफ दीज टू नंबर. ओके. म्हणजे काय? तर 360 हे जे आलेलं आहे उत्तर, हे म्हणजे काय आहे? प्रोडक्ट ऑफ दीज टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. ओके. मग आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला वी हॅव टू फाइंड आउट फॅक्टर्स ऑफ 360. 360चे फॅक्टर शोधायचे आहेत. आणि 360च्या फॅक्टरमध्ये आपल्याला 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर शोधायचे आहेत. तर आपण अशा प्रकारे या पद्धतीचा वापर करूनही शोधू शकतो. ओके. 2 1 जा 2, 2 8 जा 16 and 0. Then 2 9 जा 18, 0, 2 4 जा 8, 5. त्यानंतर 3 1 जा 3, 3 5 जा 15, 3 5 जा 15, 5 1 जा 5. तर आपल्याला हे सगळे फॅक्टर मिळाले 360चे. आता 360च्या या फॅक्टरमधून 1 2 3 इंटू 3 2 टाइम्स इंटू 5. आपल्याला असे 2 फॅक्टर्स तयार करायचे आहेत जे कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर असतील. ओके. 2 इंटू 2 इंटू 2, 3 इंटू 3 इंटू 5. तर ह्याच्यातून आपल्याला 2 असे नंबर निवडायचे जे कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबर असतील. तर पहा, या ठिकाणी आपण ग्रुपिंग करून पाहूया. 2 2 चा एक ग्रुप करूया, 4 आला. इंटू 2 3 चा एक ग्रुप करूया, 2 3 जा 9 इंटू 3 5 जा 15. तर या ग्रुपमधून आपल्याला कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नंबरची जोडी मिळत नाही. आणखी दुसरा कोणता ग्रुप तयार करता येतो का ते पाहूया. 2 2 जा, तर हे उत्तर लिहायचं नाही आहे कारण ह्याच्यातून आपल्याला योग्य जोडी मिळत नाही. तर योग्य जोडी मिळण्यासाठी आपण काय करूया, आणखी दुसऱ्या कोणत्या जोड्या मिळतात का ते पाहूया. 5 इंटू 4 करून बघूया. 5 इंटू 2 2 जा 4, म्हणजे 2 इंटू 2 इंटू 5 ही एक जोडी करूया. ठीक आहे. या तिघांची एक जोडी केली, 2 2 अँड 5 इंटू 2 3 3 यांची एक जोडी करूया, 2 इंटू 3 इंटू 3 यांची जोडी करून पाहूया आपल्याला योग्य उत्तर येतं का. 2 2 जा 4, 4 5 जा 20 इंटू 2 3 जा 6, 6 3 जा 18. पहा, या ठिकाणी 12 आणि 20 आणि 18 ही एक जोडी मिळालेली आहे. अँड दिस बोथ नंबर्स आर कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स. ओके. म्हणून आपल्याला जे नंबर पाहिजे होते ते हेच 2 नंबर आहेत. सो 20 and 18 are the 2 consecutive even numbers. Okay, this is the answer. चौथ्या प्रश्नातील हे दुसरं गणित आहे. सुषमा's age is 3 more than Saniya's age. The sum of their ages is 33 years. Then find their ages. सुषमाचं वय 3 more than सानिया's age. म्हणजे सानियाचं जे एज असेल, उदाहरणार्थ सानियाचं जे एज असेल त्याच्यापेक्षा सुषमाचं एज 3 ने जास्त आहे. ठीक आहे. तर लेट सानिया's age be
लेट सानियाज एज बी एक्स इयर्स. आपल्याला कंडिशन काय दिले की सुषमाज एज इज 3 मोर दॅन सानियाज एज. मग सुषमाचा एज किती? तर आत्ताच आपण पाहिल्याप्रमाणे सुषमाज एज जे आहे ते सानियाच्या एजपेक्षा 3 ने जास्त आहे. म्हणजे सुषमाज एज इज 6x + 3 इयर्स. ठीक आहे. कंडिशन इज द सम ऑफ देअर एजेस इज 33 इयर्स. सो चला त्यांचे सम करूया. सम ऑफ देअर एजेस इज 33 इयर्स. Therefore 33 इज इक्वल टू कुणाचं एज, एकाचं एज घेऊया आपण. सानियाचं एज प्लस सुषमास एज. ओके. 33 इज इक्वल टू सानियास एज प्लस सुषमास एज. सानियाचं वय किती आहे पहा, एक्स. सुषमाचं एज किती आहे, एक्स प्लस 3 इज इक्वल टू 33. Therefore 33 इज इक्वल टू एक्स, 1x + 1x 2x, 2x + 3. या 3चा आपण या ठिकाणी पक्षांतर करूया. 33 3 इकडे प्लस आहे, इकडे जाताना मायनस होणार आहे, इज इक्वल टू 2x. पहा 3 इकडून इकडे गेला, लेफ्ट हँड साईडमध्ये गेला. 30 इज इक्वल टू 2x. पुन्हा 2x म्हणजेच 2 इंटू राईट. देअरफोर आपण ह्या 2चं पक्षांतर करताना बरोबर चिन्हाच्या LHS मध्ये म्हणजे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर हा 2 इकडे इंटू म्हणजेच मल्टिप्लाय होतो, पलीकडे गेल्यावर डिवाइड होणार आहे. 30/2 इज इक्वल टू x. देअरफोर 2 1 जा 2 and 2 1 जा 2, 2 5 जा 10, 15. x इज इक्वल टू 15. परंतु x आपण कशाला मांडले पहा, x इज सानियास एज. म्हणजे आपल्याला सानियाचं वय या ठिकाणी मिळालं आहे. सानियास एज इज 15. मग सुषमाचं वय किती? तर सुषमाचं वय जे आहे ते सानियाच्या वयापेक्षा 3 ने अधिक आहे. 3 मोर दॅन सानियाज एज. सो सुषमाचं वय किती? तर 15 + 3 दॅट इज 18 इयर्स. लास्ट सम. एरिया ऑफ रेक्टँगल इज 20 square centimeter. Length of rectangle is 15 centimeter. Find perimeter of rectangle. ओके. तर आपल्याला काय काय दिले ते आपण लिहूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज 20 square centimeter. लेंथ ऑफ रेक्टँगल तर फक्त L लिहूया आपण. लेंथ ऑफ रेक्टँगल इज 15 सेंटीमीटर. फाइंड द पेरीमीटर ऑफ रेक्टँगल. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचे आहे, तर पेरीमीटर ऑफ रेक्टँगल आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे. तर पाहूया कसं करायचं ते. सगळ्यात आधी आपल्याला कोणता फॉर्म्युला दिला आहे तर फॉर्म्युला आपण लिहूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. आपल्याला माहीत आहे एरिया ऑफ रेक्टँगल किती आहे 20 इज इक्वल टू L किती आहे 15 इंटू बी. ठीक आहे. आता 15चं आपण पक्षांतर करूया. 15 इज मल्टिप्लाइंग ओवर इयर. इट विल डिवाइड ऑन LHS 20/15 इज इक्वल टू बी. तर आपल्याला बी किती मिळाला, बी इज इक्वल टू 20/15. हे आपण असंच ठेवूया. ठीक आहे. आणि आपण पेरीमीटर ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करूया. ठीक आहे. पेरीमीटर ऑफ रेक्टँगल is 2 into L plus B. There is one mistake in the question. Length of a rectangle is not 15, it is only 5. Okay, 5. मग या ठिकाणी 20/5 असेल तर आन्सर किती येणार आहे 4. मग ब्रेथ किती आली तर 4 ब्रेथ आलेली आहे. मेक दिस करेक्शन in your book. 2 into the bracket L plus B, 2 into the bracket L is 5 and B is 4.
2 into 5 into 4. 5 into 4, no, there is no 5 into 4, 5 plus 4. 5 plus 4 is 9. 2 into 9 is 18. So what is the answer? Answer is perimeter of rectangle is 18 centimeter. पहा पुन्हा एकदा. Area of rectangle is 20 centimeter that is given. Length is 5 centimeter is given. Perimeter of rectangle is to find out. Area of rectangle is L into B. 20 is equal to 5 into B. 20 upon 5 is equal to B. B is equal to 20 upon 5. 5 ones are 5. 5 fours are 20. So B is equal to 4 centimeter. Perimeter of rectangle formula is 2 into the bracket L plus B, 2 into the bracket 5 plus 4, 2 into 9, 2 into 9 is 18 centimeter answer. Thanks for watching.